इवनिंग गाइस, वेलकम टू माय चैनल @पनवेलकर 3705। तो गाइस आप सब कैसे हो? आई होप आप भी मेरी तरह एकदम बढ़िया ही होगे, एकदम कड़क लाल भड़क। तो गाइस आज है 14 तारीख और मीन्स हम लोग जो बुद्धिस्ट लोग हैं उनके लिए आज बहुत बड़ा प्रेस्टीज वाला दिन है, क्योंकि आज के दिन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने इन 1956 में 3.65 लाख लोगों को लेके बौद्ध धर्म में प्रवेश किया था। इसके वजह से आज अपन एकदम कॉलर टाइट करके घूमते हैं। तो ब्लॉग की शुरुआत में आपको सबको बोलता हूँ जय भीम जय भीम। तो गाइस आप सब थोड़े देर के लिए रुकना, मैं अभी जाता हूँ अपने मंदिर में, वहाँ पे अपन कार्यक्रम का आयोजन किया हुआ है बढ़िया सा। तो मैं आपको सारी चीज़ें ब्लॉग में लेके बताता हूँ क्या है कैसे क्या है। आप भी एंजॉय करना, मैं भी एंजॉय करूँगा। तो आज भी खुशी का दिन है। वंस अगेन सबको मेरी तरफ से धम्मचक्र परिवर्तन दिन की ढेर सारी शुभकामनाएं। और वंस अगेन गाइस जय भीम जय महाराष्ट्र। तो चलो अभी अपन चलते हैं अपने मंदिर में। वहाँ पे जाने के बाद मैं आपको बताता हूँ हम लोग ने कैसे क्या कार्यक्रम का आयोजन किया है, क्या बैनर है, बैनर पे क्या मायना है, वो मैं आपको सब बताता हूँ। और एंजॉय कीजिएगा, स्टे ट्यून गाइस। गाइस अभी अपन आ गए अपने मंदिर के पास। जैसे कि आपने देखा, मैंने आपको अंदर का नज़ारा बता दिया। और ये अपनी पब्लिक पीछे बैठी है, सब एकदम जोरों शोरों से। और आज सब पब्लिक अपनी खुश होती है क्योंकि आज अपना धम्मचक्र परिवर्तन दिन का कार्यक्रम है, जो मैंने आपको अभी थोड़ी देर पहले बताया। तो स्टे ट्यून गाइस, मिलता हूं आपको थोड़ी देर के बाद। सभ्य बुद्ध सबिंबे सकल कल्पिते केशलोमादि धातु वंदे सभे विबुद्धं दशबलदं यं कोटि चेतियं नमामि वन्दामि चेतियं सर्वधानेषु पठितं शारीरिक धातु महाबोधि भूतरूपं सकलं सदा यस्य मूले निशिमेव सवारी विजयका पटु सभयोतं सत्ता वन्दितं पूरिपादकम् इमे महाबोधि लोकनाथेन पूजिता अहमिते नमस्कामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते सकल इच्छं विदुरयानं देवरूपं सुग्रीवं निमल चक्षु गंभीर गोसं गौरवर्णं सुकाय अभय चित्तं निभय कामं सुरत ब्रह्मन् सुप्रेमं विरत राज्यं सुदननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्नकु साधु हरिदानकु आद्यपुरभूषणकु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासन मति बुद्धि तेजा पंकदानवरा रत्न भोजनधारा भगवंता करा भक्तकारा सौदार रुद्ररूपा मुक्तिपथ पूर्णता जीर्ण स्मृति कारिता उदार व्यापगतिका मार्ग साधा राष्ट्रगतिनाकृति शतस्वाज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास भीमराजा भीमराजा सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरित धम्मसारथी सत्ता देव मनुस्सान बुद्धो भगवाने बुद्धं यावलित पर्यन्तं शरण एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पचुकन्नाचे बुद्धा वन्दामि सफला नद्धि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्रेण होतु ते
जमंगे नमंगे भगवता धम्मो संगठिको अकालिको येहि पस्सिको उपनायिको क्वचितं वेदी तपो विहरति धम्मदियावजीवित पर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा अतीता च एच धम्मा अनागता पशुपन्नाच चे धम्मा वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं येन वन्द्यं धम्मच्च दुविधं वरं धम्मे यो कलितो दोषो धम्मो कमतो सममम यम किंचित् मी असो सर्व जोपर्यंत फॉलो करत नाही तोपर्यंत आपल्याला प्रगतीच्या आणि बाबासाहेबांची जे इच्छा आहे ती मी भारत भवन खरंच ते का बाकी आपण अजून कोणी सांगतो जसं आपल्याला कळेल थोडंफार तरी आपल्याला लागायचं आहे पाठीमागे का जातो आहे पावसाळ्यात हा बघ जय भीम. माझ्या मते बौद्ध म्हणून घेण्याची सर्वात पहिल्यांदा लाज वाटते. जो कोणी भेटेल माझ्या मते जैन म्हणणं हा आपला हक्क आहे, कारण की बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला आहे जो फक्त सुविधांसाठी पाळला जातो. तो कधीही ओळख म्हणून कोणीही पाळत नाही. मेन कारण हे मला तरी वाटतं की त्यांना लाज वाटते की ते बौद्ध आहे. मग त्यांनी बौद्ध म्हणून बाबासाहेबांची पूजाही करू नये आणि मग त्यांच्या सुविधाही वापरतो. तो आपल्यात नाही. सर्वांनी सांगितलं त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी मी आहेत सामनेर ज्या झपाट्याने सामनेर आपले व्हायचे लोक उपोषणा घेऊन 10 दिवस 20 दिवस 21 दिवस सामनेरला बसणे ते प्रकार कमी झाले, भरपूर कमी झाले. का झालेले आहेत कशासाठी झालेले आहेत याचा एक आपण अभ्यास करू. बौद्धचारी घडणं एक बौद्धचारी घडणं म्हणजे 100 लोकांना प्रबोधन. एक बौद्धचारी जेव्हा उभा राहतो ना 100 लोकांना त्याच्याकडे ती क्षमता असते की 100 लोकांना धर्म समजतो. तर बौद्धचारी ज्या स्पीडली घडायला पाहिजे ते स्पीड कमी झाली. का कमी होते? आपल्या घरातला बौद्धचारी आपण का नाही करत? आपल्या घरात नको आहे बाजूच्या घरात बौद्धचारी व्हायला पाहिजे, त्यांच्या नको त्यांच्या घरात व्हायला पाहिजे. आपल्या घरात बौद्धचारी का नको? तो एक कारण आहे की बौद्धचारी जेवढा मोठा समाज जेवढी प्रगती करतो ज्या प्रकारे बौद्धचारी पाहिजे त्या प्रकारे करतो.